4 तालुक्यात असलेल्या 105 गाव पाणी पुरवठा योजनेच्या कामात कंत्राटदाराकडून दिरंगाई झाल्याची लक्षवेधी सूचना आमदार राजेश वानखडे यांनी सभागृहात मांडताच पाणी पुरवठा मंत्र्यांनी याची दखल घेत सदर कंत्राटदारावर प्रतिदिवस 55,000 प्रमाणे 2,44,00,000 दंड ठोठावला आहे। या कारवाईमुळे जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे। अचलपूर, चांदूर बाजार, भातकुली व अमरावती तालुक्यातील 105 गावे वाढीव पाणी पुरवठा योजना जल जीवन मिशन अंतर्गत 2022 ते 23 मध्ये मंजूर करण्यात आलेली होती। या योजनेअंतर्गत तिवसा विधानसभा मतदारसंघातील 44 गावांना पिण्याच्या पाण्याची सोय होणार आहे। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाद्वारे करारनामानुसार सदर योजना जानेवारी 2025 पर्यंत देखभाल दुरुस्तीसह पूर्ण करणे नियोजित होते, परंतु अद्यापही योजनेची भौतिक प्रगती हे केवळ 52% व आर्थिक प्रगती 60% एवढीच झालेली आहे। कंत्राटदाराकडून काम पूर्णत्वास नेण्यात दिरंगाई करण्यात आल्यामुळेच योजना रखडलेली असून नागरिक वाढीव पाणी पुरवठ्याची वाट पाहत आहेत। कामात एवढी दिरंगाई होऊन सुद्धा विभागाद्वारे कंत्राटदारावर अद्यापही कोणतीच दंडात्मक कार्यवाही केलेली नव्हती। या दिरंगाईची गंभीर दखल घेत आमदार राजेश वानखडे यांनी विधानसभेमध्ये लक्षवेधी सूचना सादर केली। या लक्षवेधी सूचनेवर मंगळवारी सभागृहामध्ये चर्चा करण्यात आली। पाणी पुरवठा योजनेची कामे वेळेत पूर्ण करण्यात कंत्राटदार व या विभागाला अपयश आल्याचे मान्य करून सदर कंत्राटदारावर अनावश्यक दिरंगाई केल्याप्रकरणी 55,000 प्रतिदिवस याप्रमाणे दंडाची आकारणी करण्यात असल्याचे उत्तर मंत्र्यांनी दिले। या दंड आकारणीमुळे आता योजनेच्या कामांना निश्चित गती येणार आहे। चांदूर बाजार, भातकुली, अमरावती अशी 105 गाव पाणी पुरवठा योजना माननीय मंत्री महोदय आपण स्वतःच मंजूर करून दिली होती। 2022-23 मध्ये या योजनेचा वर्क ऑर्डर देण्यात आली होती। त्यातल्या माझ्या मतदारसंघात असलेल्या 44 गाव या पाणी पुरवठा योजनेत आहे। हा संपूर्ण खारपान पट्टा आहे। या भागातील विहिरींना अक्षरशः कडू पाणी आहे आणि माझी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाद्वारे 2025 जानेवारी पर्यंत ही कामं पूर्ण होणार होतं, परंतु अजूनपर्यंत 52% काम पूर्ण झालं आहे। प्रश्न विचारा, प्रश्न मांडायचे, तुम्हाला न्याय मिळेल। माझी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती आहे की कार्यकारी अभियंता यांनी 55,000 रुपये दंड केला होता, परंतु अधीक्षक अभियंत्यांनी त्याला कमी करून 11,000 रुपये अजूनपर्यंत तो वसूल झालेला नाहीये। आणि ही योजना पूर्ण करण्यासाठी कंत्राटदार व अधीक्षक अभियंत्यावर कारवाई करणार का आणि ही योजना कधीपर्यंत पूर्ण होणार आहे? अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आमदार महोदयांनी विचारल्याप्रमाणे या योजनेची तांत्रिक मंजुरी ही 21 मध्ये देण्यात आली, 22 मध्ये प्रशासकीय मान्यता देण्यात आली। आणि ही गोष्ट खरी आहे की 30 महिन्याच्या कालावधीमध्ये ही योजना पूर्ण करायची होती, पण तो कालावधी आता संपलेला आहे। त्यामुळे या कॉन्ट्रॅक्टरला आपण या ठिकाणी 55,000 रुपये पर डे या ठिकाणी दंड लावलेला आहे। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे 40 लिटर प्रमाणे या प्रत्येक गावाला अजूनही पाणी जुन्या योजनेवर सुरू आहे। त्यामुळे या ठिकाणी नवीन योजना जी पूर्ण व्हायची होती त्याच्यामध्ये दिरंगाई झालेली ही गोष्ट खरी आहे। त्यांच्या म्हणण्याप्रमाणे दंडाची आकारणी ही वाढवण्यात येईल आणि जर अधिकारी याच्यामध्ये दोषी असेल तर त्याच्यावरही कारवाई करण्यात येईल। दत्तराज इंगळे, विदर्भ न्यूज, मोर्शी।